घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग थोडासा ट्रबलला. महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्याचं प्रयोजन सांगत असताना पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत. विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं कीर्तन रौप्य महोत्सव आणि 24व्या वर्षात या ठिकाणी पदार्पण होत असताना 2 तप पूर्ण होत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी समस्त ओम बजरंग ग्रुप या ठिकाणी ढकंबे तालुका दिंडोरी नाशिक या ठिकाणी चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं झालेलं नियोजन आणि त्यामधील या ठिकाणी 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या सुंदर नियोजनातून या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्यांचं हृदयातून धन्यवाद. विठाला विठाला त्यानिमित्तानं या ठिकाणी समर्पित होत असताना समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या सगळ्यांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी मला ही सेवा प्राप्त झाली. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल गायली परमस्नेही परमार्थस्नेही छबू महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज तुमच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. तसेच त्यांना साथ केली आदरणीय रघुनाथ महाराज का त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद. तुमचं नाव हरिभक्त आहे वासुदेव महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्वच टाळकरी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. भजनी मंडळ सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी या ठिकाणी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण संदीप महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. तसेच या ठिकाणी अक्षय महाराज का त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा धन्यवाद. हार्मोनियमची साथ करण्यासाठी बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद. सर्वच टाळकरी वृंद विनेकरी चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की कुणाचं नाम उल्लेख करू नये आणि म्हणून या ठिकाणी जेही माझ्या संपर्कात होते त्या कुणाचंच नाव या ठिकाणी उल्लेख करायला सांगितलं नाही. आणि म्हणून कार्यक्रम हे सगळे मिळून करतात आणि ही चांगली प्रथा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे की नाव कुणाचं घ्यायचं नाही. नाही तर कीर्तनकार कीर्तन 1 तास आणि नाव अर्धा तास त्यामुळे त्याच्यामुळं सगळे बाकीचे नाराज होतात. ते म्हणतात ह्यांनी यांचंच नाव का घेतलं, त्यांचा काय वशीला आहे का? यांचा काय कुणाचा माझ्याकडे काय वशीला नाही. ज्यांची नावं या ठिकाणी कलाकारांची आली ती सगळी देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. या ठिकाणी तुमच्या गावामध्ये माझं मतदान नाही त्यामुळे इथं मला काही जास्त कोणाची नावं माहिती नाही. थोडा कडक करावं म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम या ठिकाणी अप्रतिम आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी जो कीर्तनाचा या ठिकाणी चॅनल आहे यूट्यूब चॅनल, दादा नाव काय चॅनलचं आपल्या? भक्तिनाद. या ठिकाणी ते माझे मित्रच आहेत. त्यांनी माझ्या अनेक कीर्तनं शूट केलेली आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद. त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अजूनही परिसरातून पंचकृषीतून या ठिकाणी सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, व्यापार उद्योग अनेक क्षेत्रातील मंडळी प्रसंगी उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून धन्यवाद. सर्वांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद प्रणिपात. सेवेला सुरुवात. विठाला घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया.
थोडा हाईच द्या बरं आणि थोडा घेऊन द्या. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. अभंग बऱ्यापैकी सगळ्यांच्या पाठातला आहे. या ठिकाणी अजूनही महाराज मंडळी असतील, सगळ्यांचंच हृदयातून धन्यवाद. काही मला ती पंचपदी घेतली महाराज, तुमचं हृदयातून धन्यवाद. का ते तेवढा वेळ आता थोडा कमी आहे, त्यामुळे कुणाची नावं घेत नाहीत. मला येण्यास थोडा विलंब झालेला आहे. या ठिकाणी पोचतो का नाही म्हणूनच फोन केला त्यांना की मला काही आता यायचं नाही. पण तर पुढं ट्रॅफिक निघालं. 17-16 किलोमीटरवर लाईन होती. चाकणच्या तिथं मोठा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यामुळं पूर्ण शिरोली चाकण रस्ता हा 2.5-3 तासासाठी जाम होता. मग तिथून परत आळंदीकडून या ठिकाणी गाडी वळून पलीकडच्या रूटनं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. येताना अनेक अडचणी असतात. आमचं या ठिकाणी निघणंही लवकरच असतं, पण या ठिकाणी सकाळी कर्नाटक प्रांतातून या ठिकाणी निघालो आहे आणि येत असताना या ठिकाणी अनेक अडचणी, अनेक ट्रॅफिक. आज जरा हा शनिवार आणि रविवारचा दिवस असल्यामुळे लोक काही तिकडून इकडे लोक येत असतात. मोठ्या गाड्या असतात. 140-150च्या पुढं गाडी नाही पळू शकत, कारण की पुढे बी आम्हाला कीर्तनं करायची. या ठिकाणी तुम्ही आम्हाला येसपर्यंत फोन करता, उद्या बी एखादा फोन करा की महाराज पुसली का नाही म्हणून. थोडंसं या ठिकाणी विलंब जरी झाला असेल तरी अर्धा तास इकडे तिकडे कीर्तन होईल. रोज तुमचं कीर्तन 7ला चालू होत असेल, 8:45-9ला संपत असेल. आज कीर्तन या ठिकाणी 9:15-9:30 जाऊ शकतं. थोडं पाय बी कोणाचे दुखायला लागले की लांब करून बसायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही, सारखं गाड्याकडे बघायचं नाही आणि भूक लागल्यासारखं करायचं नाही. आम्ही आता त्यांना विचारा, गाडीतून उतरलो, फक्त पाण्याचा एक घोट यांच्यासमोर घेतला आणि डायरेक्ट इथं येऊन उभा राहिलेलो आहे. आम्ही कुठं चहाला थांबलो नाही, काही नाही. म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी अतिशय चांगलं आपण नियोजन केलेलं आहे. हा या ठिकाणी चढता क्रम आपला सप्ताहातला सुरू आहे आणि अधिकाराचं कीर्तन आपण मला दिलं. आपल्या सगळ्यांचं पुनश्च धन्यवाद. सगळ्यांच्या चरणात साष्टांग धन्यवाद, प्रणिपात. सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज सांगणार आम्ही जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्यामागचं प्रयोजन आहे तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझी चरण सेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. याचं कारण असं आहे. मग ती चरणसेवा कोण्या पद्धतीनं या ठिकाणी करू तर हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही हरिनाम कीर्तन करू, आम्ही संतांचं पूजन करू आणि आम्ही महाद्वारात लोटांगण घालू. या 3 पद्धतीनं देवा आम्ही तुझी चरणसेवा साध्य करू. आणि एकदा का तुझी चरणसेवा साध्य झालीच की मग खऱ्या अर्थानं आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा. आम्ही आनंदात असू किंवा आम्ही दुःखात असू, कोण्याही परिस्थितीत आमची या ठिकाणी स्थिती स्थिर असेल. कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करी न धरियास होईल उदास सर्व भावे. कोण्याही प्रकारची अपेक्षा जीवनात राहणार नाही, कोण्याही प्रकारची अपेक्षा करणार नाही. आम्हाला ढेकळावर झोपायला मिळू किंवा आम्हाला गादीवर झोपायला मिळू. आणि कसायास न करी न धरियास होईल उदास सर्व भावे. याचं कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्ष अम्मा घरी कामारी ते दासी होय सांगो ऐशी तुका म्हणे. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला येण्याचं म्हणणं हे या ठिकाणी वाटतं तेवढं सोपं नाही. कारण फार मोठी मोठी माणसं इथं आली ती या ठिकाणी म्हणण्याचं धाडस नाही करत जन्माला येऊ. पण तरी तुकोबाराई या ठिकाणी अभंगात म्हणतात आम्ही या ठिकाणी जन्माला येऊ. याचं कारण असं आहे, संत येताना त्यांना स्वेच्छा प्रारब्ध आहेत, येताना त्यांना स्वातंत्र्य आहे आणि जायलाही स्वातंत्र्य आहे. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावं लागतं. संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. देव दुसऱ्याच्या इच्छेने अवतारला येतो. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. म्हणून महाराज म्हणतात आम्ही जन्माला येऊ ही पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत. बाबा प्रतिज्ञा करणं हे जवळजवळ अवघड आहे, तरी तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. कारण आजपर्यंत महाराज ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केल्या त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या असं नाही. कुणी कुणी प्रतिज्ञा केली पहा. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, भीष्मपन केला खरा धनुर्धरा रक्षिले. आई भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, पण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. स्वतः देवानं प्रतिज्ञा केली, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने न धरी शस्त्र हाती सांगेन 4 गोष्टी युक्तीच्या. भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. या ठिकाणी पांडवांच्या रक्षणासाठी या लक्षात नाही का सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं. फार सोपं या ठिकाणी चिंतन मांडणार आहे. रावणानेही प्रतिज्ञा केली. रावण माहिती तुम्हाला सगळ्यांना, ओ लाडकी बहीण योजना. रावण माहिती का तुम्हाला? रावण म्हणजे 7 कोटी घरं ज्याची सोन्याची तो रावण. रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं आणि 28 कोटी भिंती सोन्याच्या रावणाच्या. रावण म्हणजे साधारण नाही बरं का, फार मोठी संपत्ती रावणाची. एवढा मोठा रावण तो म्हणतो आकाशाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल
अशा रावणाने प्रतिज्ञा केली, पण रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. शंभू महाराज, रावण साधारण नव्हता बरं का, 7 कोटी घरं सोन्याची होती. आता आपण कॅल्क्युलेटर घेऊन बसलो, तिकडे युद्ध चालू झालं की इकडे सोनं वाढते. मग मला सांगा, आता जर आपण कॅल्क्युलेटर घेऊन बसलो, आपला कॅल्क्युलेटर चालेल का रावणाच्या सोन्यासमोर? सोन्याचे रेट वाढले, लक्षात नाही का? रावणाकडे एवढं सोनं आहे. बघा, रावणाने प्रतिज्ञा केली, जायला त्यालाही लागलं, पण खऱ्या अर्थानं त्याची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. मला सांगा, रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली, मग 50 तोळ्याची चेन घातली आपण, सगळ्या गोड्या उड्या ठेवून आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल का? नाही कळलं का अजून? रावणासमोर आपण आहे का काही? रावणाने प्रतिज्ञा केली, रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. ही फार मोठी मोठी माणसं आली, यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली, हे तुकोबांना माहिती आहे. तरी तुकोबा म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मग महाराज, यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली, मग तुमची कशी काय होईल? लक्षात नाही का? फार सोपं सांगतोय महाराज. शाळेतही प्रतिज्ञा केल्यात, आपणही शाळेत प्रतिज्ञा केल्या. आता शाळेत प्रतिज्ञा आहे का बळा? आहे ना? आपल्या पूर्ण झाले का बघायला लागेल. भारत माझा, तुम्ही घाबरलेत का मला? आता मोठ्याने बोला, भारत माझा, भारत माझा, सारे भारतीय माझे, आणि बांधाबांधावणी आमची बांधणं आहेत. म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि तरी बांधाबांधावणी आमची बांधणे. आमच्या तरी पूर्ण झाले का? आमच्याही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या. संदीप महाराज, आपल्याही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या. लक्षात नाही का? अहो, एवढ्या मोठ्या मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या, यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या, आणि तुकोबारे तुम्ही कशी काय प्रतिज्ञा करता? महाराज सांगतात, एक मोठं लाखातलं वाक्य सांगतो, महाराजांची प्रतिज्ञा का पूर्ण होईल. एक, माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. माणसानं प्रतिज्ञा करू नये हे अगदी बरोबर आहे, पण परमार्थासंबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. म्हणजे ज्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः देव आहे, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार. देवा पाये वाहू हा संसार, देवा पाये वाहू हा संसार, देवा पाये वाहू हा संसार. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. देवा पाय वाहू हा संसार, देवा पाय. कमने घालू तयावरी भार, वाहू हा संसार. देवा पाये वाहू हा संसार, देवा वाजवा टाळीन मग काय आता प्रमाण. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. महाराजांनी प्रतिज्ञा केली, पण महाराजांची प्रतिज्ञा मात्र भगवंता संदर्भात आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, दुसऱ्याचा बांध बळकावया. असे म्हणले का? तुम्ही गेले नाही घरी? तुझी चरण सेवा साधावया. प्रतिज्ञा कुणा संबंधात? देवा संबंधात. पूर्ण करण्याची जबाबदारी देवाची आहे, म्हणून प्रमाण दिलं. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तो सगळं मनोरथ पूर्ण करतो. पण ही महाराजांनी प्रतिज्ञा केली, कारण महाराज येण्या जाण्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगत, तुका म्हणे गातो देवना. तुकोबारे तेवढे सामर्थ्यवान संत आहेत, जरी ते काही अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पण तसं नाहीये. अनुरेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा, तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. बाजमद बाजमद घेता कापेयम, नाम घेता कापेयम. दुःखो वाजवा टाळीन मग काय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारींचं सामर्थ्य
हे साधारण सामर्थ्य नाही. सामर्थ्यवान संत जगद्गुरु तुकोबार आहे. महाराज जी प्रतिज्ञा करतायत ती प्रतिज्ञा मात्र शास्त्रसंमत आहे. लक्ष देऊ नाही का? याचं कारण असं आहे, येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आम्ही देवाबरोबर आलो आणि देवाबरोबर गेलो. खऱ्या अर्थानं संत हे स्वेच्छा प्रारब्धात आहेत. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावं लागतं. आणि संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. देवाला दुसऱ्याची इच्छा नाही. तो काय होईल? आज आपण अभंग घेतला, घेईन मी जन्म, आणि तुम्ही उद्या वट्यावर वारादान आणि म्हणतात घेईन मी जन्म. आपल्याला जमल का? बळेविन शक्ती बोलू नये, हे तुकोबारांचं सामर्थ्य आहे. तसं पाहिलं गेलं ना भाऊ, तर तुकोबारा इकडे येतच नव्हती. ते विठोबांनी सांगितलं तुका जा, म्हणून तुका आला. नाही तर तुका म्हणला विठोबा जाणार नाही इकडं. काय वाटलं तुम्हाला? हे सगळे संत इकडे मृत्यूलोकात येत होते का? त्यांना माहिती होतं इथं काय अडचण आहे. विठोबा म्हणतो तुका जावं लागेल. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यूलोकात जाणार नाही. म्हणजे अडचण म्हणजे ज्या मृत्यूलोकात तुम्हाला पाठवतो तिथली लोकले वांगाळेत. वांगाळ कळलं का? डक्कांबी नाही कळलं का? वांगाळ वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागलं की त्याला आपली माग वरते, त्याला वांगाळ म्हणतात. आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलं नाही. आपला पुढे जायला लागलं. आणि तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे राजकारणात तुमच्या लय वांगाळ नाही, तिकडं आमच्याकडे लय लय म्हणजे लय. चांगला सप्ताह चालला की काड्या टाकणारी आपली चेतला आमची नाहीत. बघा काय म्हणणं आहे तुमच्या? तुम्ही नाराज आहेत का? नाही, हे खरे आहे का कुठे मला सांगा. माझं बोलणं असंच आहे. ते शूटिंग चाललंय माईक, मी काय कोणाला भीत नाही. मी माझं कीर्तनच असं असते. लक्षात नाही का? मी मोकळं कीर्तन करणार, तुम्ही काय लोड घ्यायचं नाही. काय नाही, एकदम मस्त प्रमाणे मोकळी घ्यायची. लय डबल बी नको. थोडंफार इकडे तिकडे 10-15 मिनटं होते. काय नुसतं देवे दिला दे बोज नको म्हटलं नाही, भजनाला दिलाय. जेवायला थोडा वेळ इकडे तिकडे होईन. काय आम्ही बी तुमच्यासोबतच जेवणारी. लक्ष देऊ नाही का? त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. मला लक्ष देऊ नाही का? सांगायचं तात्पर्य आहे, तुकोबार सांगतात विठोबा या मृत्यूलोकातली लोक वांगाळ आहेत. चांगला माणूस पुढे जायला लागला की त्याला मागं वळतात. अरे मी यांच्यासाठी जाईल. अनेक वेळा आले बुडते हे जन न देखावे येतो कळवळा म्हणूया. म्हणजे जनांच्या उद्धारासाठी, जडाचा जीवाचा उद्धार या अनुषंगाने संत आले. हे एक प्रयोजन आहे. अनेक प्रयोजन उपजवून या पुरती येऊ काला काऊ दैवात. कधी दैवात काला खऱ्यासाठी आले. अनेक प्रयोजन तुकोबारांचं येण्यामागं. पण खऱ्या अर्थानं आजचं जे प्रयोजन आहे, तुझी चरण सेवा साधावया. पण महाराज हा शब्द तुमच्या लक्षात येईन वांगाळ. भाऊ हे वांगाळ शब्द म्हणजे खरंच आपल्या इकडे राजकारणात खरंच नाहीत ते वांगाळ. आमच्याकडे लय. परवा एका कार्यक्रमाला गेलो, छऊ महाराज आता तुम्ही सगळे चांगले गायक समजून घेणार आहेत. एक गायनाचे रे कीर्तन झाल्या माझ्या बाजूला आले. मला म्हणजे आज कशी काय साथ केली महाराज? म्हणलं 1 नंबर गायले. नाही म्हणजे आवाज म्हणलं तार सप्तकात पेटीच मागं पडली म्हणलं तुमच्या. म्हणजे महाराज तसं नाही, पण बाजूच्याची कशी काय चिरावली म्हणले आज. आता म्हणलं जिरवायला थवय रे तू इकडे. ते म्हणलं माझ्या मागं माझ्या बाजूच्याला म्हणताच नाही आलं. म्हणलं तुझ्या मागं म्हणता न येणं म्हणजे परमार्थ नाही, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. काही ना आपल्या मागं दुसऱ्याला म्हणता नाही आलं याच्यात भूषण वाटतं. आमच्या एक मित्राने तुळशीची माळ घातली आणि 6 महिन्यात भजन बसवलं, पिटी बसवलं, पकवाजा बसवलं. संदीप महाराज 1 नंबर भजन म्हणायला लागला आमचा एक जोडदार. मला म्हणले महाराज उद्या एकादशी, म्हणजे उद्या एकादशी ना म्हणून हा सांगतो, उद्या एकादशी म्हणले जायला लागेल भजनाला. म्हणलं जाऊ म्हणलं काय अडचण नाही. म्हणलं अभंग म्हणणार. म्हणलं 1 नंबर म्हणणार. 1 नाही म्हणणार. म्हणले 4 अभंग म्हणणार. मी म्हणलं पहिला 1 संधी मिळू दे. मला माहिती होतं कसं काय की नाही ते मंदिरात गेलं तसं 10व्या मिनिटाला बाहेर आलं. त्याला म्हणलं काय झालं? तर म्हणलं मला नाही वाटत 6 महिने माईक माझ्याकडे येऊन देते. नाही कळलं का तुम्हाला? अजून काय काय ठिकाणी माईकवर निभाण नाहीत. माईक फिकून आणि ते एकामेकाला. लक्ष नाही का? मला काय सांगायचे. आणि एक मोठं वाक्य सांगू का? ह्यांना लगेच कळेल. ज्याला लई स्वरातलं कळत नाही त्याला माईकचा नाद लई. बघा काय म्हणणे तुमच्या यांच्या लक्षात आलं. हा असं जरा मोकळं असं झालं. लई लोड घेऊ नका. तुमच्या इथं जरा चांगली ऐकणारे लोक येईल. नाही तर आम्ही जिथं जाईन तिथं डायनामा गेलेली, रश्या तुटलेली, रेंजलाच नाही. इथं आमचे ज्येष्ठ बी हुशार आहेत, ऐकणारी चिंतन ऐकणारी माणसं आहेत. लक्षात नाही का? आणि हे बघा तुमच्याकडे काय लई राजकारण नाही काय नाही. तुम्ही मला बोलावले, तुम्ही काय आलेले म्हणजे महाराज सर्व धर्म समभाव. तुम्ही सांगितलं ना मला, हे खरे. आम्ही मस्त लोकांना सांगतोय सर्व धर्म समभाव. पण असं सांगायला लागले की लोक म्हणतात समता बंधुता सांगायला लागला. मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं का आम्ही? का जाती जातीत भांडणं लावायची? नाही, हे आमच्यात लय रे गेली. काहीच चांगलं नाही सांगणार. हे बघा 4 इकडं अशी तर 4 इकडं अशी. तुमच्या कुणाच्या मनात जात आली का? नाही आली. काही मागच्या वर्षी 2 तारखा कॅन्सल झाल्या. म्हणलं काय झालं? ते म्हणले महाराज सगळ्यांची इच्छा आहे, इथलं नाही सांगणं आमच्या तिकडे झालं गणित असं. तुमचं कीर्तन व्हावं. पण आमचे जरा कमिटीतली 2 माणसं जरा 1-2 माणसं जरा अशी आहेत, ती म्हणली सगळं होईल पण मुसलमानाचा माणूस गावात नाही आणायचं. आता आम्ही काय तिकडून इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान तिकडून इकडं आलोय का?
अरे माझी तिसरी पिढी आहे वारकरी संप्रदायात. आमचे आजोबा माझे वडील कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर इथं उभा आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्ममंगळ याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही. लक्षात नाही का? हे काय झालं माहिती का? हे राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी जाती जातीत भांडणं लावल्या. माणसांनी कधीच जात नाही बघितली. छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. महाराजांनी काय एक जातीचं नाही, 18 पगड जातीनं 12 बोलतेरा माणसं सोबत घेतली. पण काय झालं, असं सांगायला लागलं की लोकांना पटत नाही. आता ही दाढी का बघते, ही काय दाढी अफजल खानाची का माई? हे महाराजांच्या मावळ्याची दाढी. लक्षात नाही का? म्हणजे मी आल्यानंतर त्यांना सहज विचारलं, म्हणलं महाराज वगैरे सांगायचं का कसं का? ते म्हणले मोकळं सांगा. म्हणलं काय लोड घेऊ नका. हे असं पाहिजे नाही. काही ठिकाणी फार विभस्त वातावरण निर्माण झालेलं आहे, फार विभस्त. गावागावामध्ये तेढ निर्माण झाले, जातीमध्ये तेढ निर्माण झाले. काही नाही हो, काहीच नाही. तुमचं रक्त लाल आहे ना आणि माझंही रक्त लाल आहे ना, एकच जाते आणि माणुसकीची आहे. याच्या पलीकडे जातच नाही. लक्ष हीच तरी जात. विठाला विठाला हला विठाला 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 विठाला. आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं, म्हणून यातायाती धर्म नाही, विश्वासाला जात नाही. अहो कबीर, लतीफ, मोमीन, मुसलमान ही माणसं यामाती जन्माला आली. मला खरं सांगा, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी मोठी क्रांती केली आणि ज्ञानोबारानंतर या ठिकाणी सगळ्यात मोठी क्रांती संत भगवान बाबांनी केली. फार मोठी क्रांती भगवान बाबांनी केली. वामन भाऊंनी फार मोठी क्रांती केली. महाराज, मी या बीडच्या पलीकडच्या परिसरात जातो, मराठवाड्यामध्ये फार मोठी कीर्तनं भगवान बाबांच्या पुण्यतिथी अनुषंगानं मुंबईमध्ये फार मोठे कार्यक्रम असतात. केवढी मोठी क्रांती केली आज खऱ्या अर्थानं. म्हणजे ज्ञानोबारायांचं कार्य, तुकोबारायांचं कार्य, संत भगवान बाबा, वामन भाऊ, रोहिदास महाराज, हे सकल संत हे जाती जन्माला नाही आले, हे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं. हे लोकांनी काय केलं, त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी ह्यांना जातीत अडकून घेतलं. हे जातीतली माणसं नाहीत. लक्षात नाही का? ही थांबली बी नाहीत जातीत, कधीच नाही. हे माझं बोललेलं सगळ्यांनाच पटणं असं मला वाटत नाही. आणि नाही पटलं तरी आता पैसे देऊन बोलावले म्हणल्या पटून घ्यायला लागेल. त्याला काय पर्याय शेवटी? हे असं सांगायला लागतं कीर्तनात. याला कीर्तन म्हणतात. लोकांच्यात भांडणं लावणं म्हणजे कीर्तन नाही. अजूनही आमच्यासारखी माणसं, काही माणसं फेटा घालून इथं द्वेष निर्माण करतात लोकांच्यात. हे आम्ही नाही केलं पाहिजे. नाही, लक्षात नाही का? आम्ही हिंदुत्व मानतो ना, अखंड महाराष्ट्रभर 5 राज्यात जाताना आम्ही कट्टर हिंदुत्व मानतो. पण हिंदुत्व काय? एखादी नमाजीची टोपी घालून असणारा उभा मुस्लिम समाजाचा व्यक्ती, तो मित्र आहे कुणाचा बंधू असला पाहिजे. नाही, जवळचा मित्र असला पाहिजे, असलाच पाहिजे. पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे ती वृत्ती ठेचणं म्हणजे हिंदुत्व आहे. लक्षात नाही का? म्हणजे या ठिकाणी धर्माला कुठंतरी गालबोट लागणं, तिथं त्या याच्यात कुणीतरी आडवं येणं, त्याला हिंदुत्व म्हणतात. हिंदुत्व म्हणजे कुणाचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नाही आहे. म्हणून मला असं वाटतं सज्जन हो, हे महाराजांनी म्हणून तुकोबारी इकडे येत नव्हते. तुकोबांना माहिती होतं विठोबा अरे या मृत्यू लोकातील लोक लय वांगाळे, चांगल्या माणसाला चांगलं नाही काम करून देत. आणि खरं आहे हे 100% शाश्वत आहे. काय झालं भाऊ, आता मी नवीन गाडी घेतली. आमचा एक मित्र आहे गावाकडचा, तुम्हाला खरं सांगतो पोरांनो, काही मित्र नसते म्हणाय मित्र आहेत पण लय आतल्या गाठीचे, ते कधी तुमचा घात करते सांगता येत नाही. आणि ह्या असे मित्र बघा, तुम्हाला अचानक फोन आला ना, समजून जायचं त्याचं काय ना तुमच्याकडे काही ना काहीतरी काम आहे. तुकोबार यांचं येण्यामागचं प्रयोजनच होतं. महाराज संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. जे जे झाले अवतार तुका महाराजांना इथे यावं लागलं, या समाजाच्या अनुषंगानं यावं लागलं तुकोबांना. तुकोबा सांगतात विठोबा जाणार बरं का, या समाजाचं भलं करायला जाणार. पण काय वाटतं तुम्हाला, तुकोबार हे समाजासाठी आले, पण समाजाला संत कळले का हो? नाही. मला बसलेल्यांना स्पष्ट उत्तर द्या. समाजाला संत कळले का? शंभू महाराज त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. वा वा. आहेत संत, शोधून बी सापडणार नाहीत. सापडणार का नाही त्याचा उत्तर माहिती आहे तुम्हाला? कारण संत सांगत नाही आम्ही संत आहे, आणि जो संत नाही तोच म्हणतो माझे 4 शाभंग पाटीत. नाही कळलं का तुम्हाला? आम्ही संत आहे का? मस्त तुम्ही म्हणताय महाराज. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, संत नव्हती जगा माणसाच्या जगा माणसाच्या सारखी, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी,
नव्हती जगा माणसाच्या सारखे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि ते खरं आहे. संत हे माणसांसारखे नव्हते. माणसं म्हणजे आपण, म्हणजे आम्ही संत आहे का? म्हणजे तुम्ही म्हणता महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागू द्यात, आम्ही तुमचा पाहुणचार करू. पण भाऊ आम्ही संत नाही, कारण आम्ही ठरून आलो का नाही. तुम्ही फोन केला सांगितलं का नाही तुम्हाला एवढं द्यायला लागेल, तेवढं नाही दिलं की ड्रायव्हर स्टार्टर मारित नाही. त्याला म्हणलो काय झालं, ते म्हणले जरा कमी पडले महाराज. नाही केलं का? त्याला इशारा जाता जाता ज्याच्या लक्षात आलं ते विचार. काय सोपं सांगतो, लय अवघड झालं ते. ज्या सदऱ्याला खिशी आहेत ते संत कसे असतात. म्हणजे आमच्या या शर्टाला खिशी आहेत भाऊ, बरोबर का संदीप महाराज? या शर्टाला खिशी आहेत, पण ज्याच्या शर्टाला खिशी आहेत ते संत नसतात. परत जॅकेट घातले की 3 खिशा अजून वाढली, म्हणजे कीर्तनकार फॅन्सी झाला ना, मग तो संत कसा असेल. पण आमचे खिशे म्हणजे खोलखोल खिशे आहेत. नाही लक्षात आलं का तुमच्या? संत ते होते ज्यांनी सदरे घातले पण त्यांच्या सदरेला खिशे नव्हते. ते संत अखंड जया तुझी अखंड जया अखंड जया तुझी प्रीती मजे दे तयाची संगती. हा मग मी कमळापती तुझ बाना पडोनी राहीन था उगाची संताची. संत हे समाजाच्या साठी आले, समाजाचं भलं करायला आले. नाही कळले समाजाला संत, ना तुकोबा कळले ना ज्ञानोबा कळले. त्या काळात संत भगवान बाबाही काहींना कळले नाही. कुणीतरी जावं आणि भगवान बाबांच्या चारित्र्यावर बोट दाखवावं, कुणीतरी या ठिकाणी सांगावं. जा म्हणले त्यांचं चारित्र्य बदनाम. संतांचं चारित्र्य बदनाम कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. कुणीतरी भगवान बाबांच्या उशालाच चोळी नेऊन ठेवली. नाही ग माये न करी सायास. आम्ही तसे नाही आहेत, आम्ही सरळ मार्गी संत आहे. खऱ्या अर्थानं शेवटी त्या मातेला पाया पडायला लागलं भगवान बाबांच्या. बाबा माफ करा आम्हाला, सर्वस्व देहाला त्रास करून घेतला भगवान बाबांना. सगळ्या अंगावरची सालटी काढून घेतली स्वतःची. चुकलं नाही आमचं, आम्ही तुझं काही वाईट केलं का? ती म्हणती नाही महाराज, नाही. 2 पैशासाठी आम्ही भुलून गेले आणि या ठिकाणी तुमच्या चारित्र्यावर आले. पण भगवान बाबांचे डोळे भरून आलेले बघितले आणि थेट साष्टांग दंडवत केलं त्या आईनं. मला काय सांगायचंय, तुकोबांच्या जीवनात ते झालं, ज्ञानोबांच्या जीवनात ते झालं. ते जन्माला आले कुणासाठी? भगवंताची चरणसेवा साध्य करण्यासाठी, या समाजाला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी. पण खरंच आहे महाराज, संतांना वाटलं समाज समाधानी राहावा, पण समाधानी मात्र संतांना कुणी दिसत नव्हतं. कारण तुमचं माझं समाधान हे पैशात आहे, बरोबर आहे ना? पुत्र हिनसे मे राजम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाला सगळं आहे पण पुत्र होत नाहीये, त्याचं समाधानाची अडचण आहे. त्याला पुत्र प्राप्त झाला, राजा दशरथ समाधानी झाला. काय वाटतं तुम्हाला, सगळे तिथं बसलेले समाधानी आहेत का? अहो मीच नाही तर तुमचं काय सांगू मग? नाही कळलं का तुम्हाला? सकाळी 10 ते 12चं कीर्तन करतो, परत 7 ते 9 करतो, आणि एखादं 9 ते 11 आलं तर ते बी घेतो. नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे थांबतोय का तो? कुठंतरी थांबला पाहिजे ना. आधी ते 2 व्हीलरवर कीर्तन करायचा, नंतर आल्टो घेतली, तर म्हणलं आता ती खाली लागायला लागली खेडेगावातली, म्हणून मोठी गाडी घेतो. थोडी मोठी घेतली, आता त्याच्यापेक्षा मोठी घेतो. विमान घेतलं तरी तो समाधान नाही राहणार. माणूस कुठेतरी थांबला पाहिजे. कीर्तन काय ऐकायचं असतं? कीर्तनात मृत्यूचं स्मरण होतं. इथं कीर्तनात मृत्यू आणि पुण्यस्मरणाचं कीर्तन असतं मला बऱ्यापैकी रोज. त्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचं एक गमक आहे, त्या कीर्तनात आलेल्या प्रत्येकालाच वाटतं मी सोडून सगळी जाणार आहे. नाही कळलं का तुम्हाला? जड जाते का? असं वाटलं का तुम्हाला? अरे आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया ये रहते पामर जीव के पामर
जीवा के ते बाबा जीवा के ते बाबा येथे नाही गुरु आले अवतार केरली पामरा जीवती केरली पामरा जीवती येरते पामर जीव किती. मग मला सांगा इथं जर अवतार राहिले नाही म्हणजे अवतावाले राहणार आहेत का? अवतावाले अजून ब्रह्मात असतील, मला जायचं नाही, जायला लागेल. लई मोठे मोठे गेल्यात. अरे तू कुठेस? लई मी तिकडं सांगलीला गेलतो बाबा, 20 कोटी रुपयाचा बंगला बघितला भाऊ, 20 कोटी रुपयाचा. तुम्ही जागेन सगळे नाराज नाही माय आज हा म्हणत जाऊ मोकर हा 20 कोटी रुपयाचा भाऊ बंगला. ते बंगला आता ते साहेब पुण्यस्मरणाचं कीर्तन 12-5 फुलं टाकायला लागतात. तुमच्या इकडे आलतो मी राजू दादा बोडकेंच्या इकडे कार्यक्रमाला, पलीकडे या सावली कोणतं गाव आहे ते, हा सावलीला आलो होतो. म्हणजे इकडं आपल्या इकडेही 12-5 फुलं टाकायला लागतात पुण्यस्मरणाचे. ते तिकडेही तशीच प्रथा आहे. त्यांना म्हटलं साहेब वेळेत जायला लागेल, म्हणलं वेळेत नियोजन आहे, म्हणलं वेळ कधी चुकत नाही. आज लईच पहिल्यांदाच एवढ्या 15 वर्षात एवढा उशीर झाला असतं बरं का, नाही तर कधी नाही, एकदम टाईप टू टाईप मॅपवर सगळं काम असते. आणि मग झालं असं बाबा, ते मला बंगला दाखवायला घेऊन गेला. आता बंगला दाखवायला घेऊन गेले, त्यांना म्हणलं लेट होईल, ते म्हणजे महाराज 5 मिनिटात बंगला बघू. हॉल बघितला आहे, एखाद्या गरीब लिकीचं लग्न होईल एवढा मोठा हॉल. म्हणलं साहेब नादच करायचं ना तुमचा, काय हॉल आता एवढ्या थांबावं का नाही. आम्ही एखाद्या गायकाला म्हणलो ना वा एकच नंबर, ते 2 तास बोर करतो. मग अगदी तसंच झालं. त्यांना म्हणलं लय भारी हॉल आहे, ते हॉलपर्यंत थांबावं का नाही गुरुजी. ते मला किचनमध्ये घेऊन गेला. आता काय करायचे महाराजाला किचन, म्हणजे महाराज कसं काय किचन. आता म्हणलं लय भारी आहे. आता ते किचन म्हणजे म्हणलं काय विशेष, म्हणले बटन दाबलं की चहा उकळतो म्हणले. आणि म्हणलं मग म्हणलं सगळं ॲटोमॅटिक म्हणले. म्हणलं सिलेंडर, आणि म्हणलं सिलेंडर नसता तरी चालतो म्हणले. इथं नाही कळलं का तुम्हाला? त्याला कळलं तिला हुशारी. हा ते ट्रेंडिंगमधलं असं पाहिजे, कीर्तनकार हा ट्रेंडमध्ये असला पाहिजे, एकदम अपडेट राहावं लागतं त्याला. काय झालं माहिती का, आमच्या क्षेत्रात ज्ञान भरपूर आहे पण ट्रेंड विसरलीत लोक. तुम्ही मला एवढ्या लांबून का बोलवले 500 किलोमीटरनी, कारण आम्ही ट्रेंडमधली माणसे, ट्रेंडमध्ये राहावं लागतं सगळ्यांनी, कुणीही तरुणांनी हा ट्रेंड फॉलो करावा लागतं. आत्ता काय चाललंय, या अपडेट घडीला काय चाललंय हे लोकांना सांगायला लागते. तुम्ही लई कीर्तन करून उळगुळून पिलेली माणसं आहेत. तुम्ही का आज कीर्तन ऐकताय का? दावा 24 वर्ष झाले, 2 तप पूर्ण झालीत तुमच्या कार्यक्रमाला. लक्षात नाही का? महाराष्ट्रात ते नामवंत वक्ते तुम्ही इथं आणले, मला काय सांगायचं लक्षात नाही का? किचन बटन दाबलं की चहा उकळतो म्हणले. मग 4-5 शेगड्या लाईनीने म्हणलं हे कसं काय. ते म्हणले हे बाजूची म्हणजे उद्या एकादशी बगर खिचडी साबुदाणा सगळं इकडे म्हणले. म्हणलं तिकडे एक शेगडी आहे, म्हणले तिकडे जाऊ नका महाराज, ती जत्रची आहे, तुमच्या कामाची नाही. साहेबांना म्हणलं साहेब मानलं पाहिजे गड्या. आता एवढ्या थांबव का नाही चोप गुरुजी, काय वाटतं तुम्हाला. ते मला बेडरूममध्ये घेऊन गेले. महाराजाला कोण बेडरूममध्ये घेऊन जाईन का. म्हणजे महाराज कसं काय बेडरूम, म्हणलं लई एक नंबर. आता नाही चांगलं मला होतं ह्याच्यात कपात करीन, चांगलं म्हणायला लागतंय. म्हणलं लई भारी. ते म्हणजे महाराज तसं नाही कळत, गादी बसून बघा भाऊ. मी गेलो घरच्या गादी बसल्या का, जे सपक्या बसतो ते धपक्यावरती झालो. ती गादी म्हणजे इम्पोर्टेड होती, सगळं बाहेरून मागवलेलं मटेरियल. म्हणजे महाराज 20 कोटीचा बंगला. अरे म्हणलं 20 कोटीचा आहे पण मारशील ना मला तू इथं, तेवढ्या थांबाव का नाही. काय वाटतं तर काय करायचे आम्हाला गादी हो, पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतणी राहते. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एवढ्या थांबलं पाहिजे का भाऊ. काय वाटतं तुम्हाला. ते बाथरूममध्ये घेऊन गेलं मला. आता महाराजाला कोण बाथरूममध्ये दाखवायला घेऊन जाईन का कसं काय बाथरूम बांधले. आई बंगला 20 कोटी रुपयाचा आणि बाथरूम 2 कोटी रुपयाचं होतं. 2 कोटी रुपयाचं बाथरूम. म्हणलं साहेब काय विशेष, म्हणले टावेल घेऊन जायचंच नाही महाराज, डायरेक्ट अंग पुसून माणूस बाहेर होतो. मी म्हणलं आता मारावं तुमच्याच पोटाला पुढच्या जन्मी जन्माला यावं. म्हणलं हे भारी काम आहे अहो, सगळे इम्पॉर्टेड. व्हाईस कमांडवर नुसतं बोललं तरी लगेच शॉवरचं पाणी चालू. आणि म्हणलं साहेब मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे महाराज मानलं पाहिजे म्हणजे 2 कोटी रुपये टाकलेत बाथरूमला. म्हणलं साहेब नाराज नाही ना होणार. म्हणजे नाराज नाही होणार. म्हणजे एकच शब्द बोलू का, म्हणजे बोला. म्हणलं उत्तर देणार, म्हणजे हो देणार. म्हणजे बघा बरं का साहेब नाराज नका हो. नाही हो महाराज तुम्ही अतिथी आमचे. म्हणलं साहेब बंगला 20 कोटी रुपयाचा आणि बाथरूम 2 कोटी रुपयाचं. पण हे 2 कोटी रुपयाचं बाथरूम हे मला कळतंय, पण शेवटची आंघोळ कुठे. आता बसल्यापैकी सांगेन का कोणी बाथरूममध्ये, शेवटची आंघोळ बाहेरच आहे. बाथरूम 2 कोटी रुपये, बंगला 20 कोटीचा असो. मंजिल कुठं लिहिलंय, स्मशानभूमीत लिहिलंय. मंजिल तो तरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे
क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. तुम्ही मरून बघा, जाळणारे आपलेच आहेत. बरं ह्याच्यापेक्षा अवघड सांगू का, आता तर लोक कवटी फुटस्तवर बी थांबत नाहीत. ती म्हणले अरे कवटी म्हणले फुटन तर कुठं जाती म्हणून. अरे मग बाप ना तुझा. तुमच्या लक्षात आलं का सजराव, हा मुद्दा लय महत्वाचा आहे. या ठिकाणी माणसाला लक्षात आलं पाहिजे आपण जन्माला कशाला आलोय. समाधानच नाही हो, समाधानी पाहिजे माणूस खऱ्या अर्थानं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. संतांनी नामस्मरण केलं, इथं आल्यानंतर भगवंताची भक्ती केली. मग तुकोबाराय तुम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब, एवढ्या लांबून एवढ्या लांब. तुकोबाराय सांगतात, लक्ष देऊन ऐका, आम्ही समाजाच्या अनुषंगाने आलो. आम्हाला असं वाटलं की इथं यावं, पण संत स्वतःहून येऊ शकत नाहीत. याचं कारण आहे, लक्ष देऊन ऐका, माणसानं खालून वरती जावं का वरून खाली यावं, वरून खाली यावं का खालून वरती जावं. पहिलीतला दुसरी तिसरीत चौथीत पाचवीत का पाचवीतला परत पहिली ती. म्हणजे जे मोक्षावर गेले ते मृत्यू लोकांकडे कसे काय आले. इथं प्रत्येकाला मोक्ष हवाय, धर्म अर्थ काम आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. तुका म्हणे मुक्ती परिनिधी नवरी. मग तुकोबाऱ्यांना मोक्ष प्राप्त आहे, पण महाराजांचं म्हणणं आहे मला मोक्षाच्या वरचा आनंद पाहिजे नाही. काय तुकोबाऱ्यांची भाषा आहे, मोक्षाच्या वरचा आनंद आम्हाला अनुभवायचा आहे आणि म्हणून देवा आम्हाला तिथं जायचं आहे. पण तुका कोण म्हणताय, अरे तुका अरे जी माणसं मोक्षावर गेली ना त्यांना मृत्यू लोकात जाण्याचा अधिकार नाही. कारण मोक्षावर गेल्यानंतर वृत्ती संपते आणि माणसाला जन्माला येता येत नाही. लक्षात नाही का, माणसानं खालून वरती जायचं असतं. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य येतो म्हणतो मी सरपंच झालो पाहिजे, सरपंच झालो, सरपंच म्हणतो मी पंचायत समिती झालो पाहिजे, पंचायत समिती सदस्यवाला म्हणतो मी जिल्हा परिषदला निवडून आलो पाहिजे, जिल्हा परिषदवाला म्हणतो मी साखर कारखान्याचा चेअरमन झालो पाहिजे, चेअरमन म्हणतो मी पुढच्या वेळेस आमदार झालो पाहिजे, आमदार म्हणतो खासदार झालो पाहिजे, खासदार म्हणतो मंत्री झालो पाहिजे, मंत्री म्हणतो मुख्यमंत्री झालो पाहिजे, मुख्यमंत्री म्हणतो पंतप्रधान झालो पाहिजे, पंतप्रधान म्हणतो राष्ट्रपती झालो पाहिजे, राष्ट्रपती म्हणेन मला परत सदस्य करा. नाही कळलं का तुम्हाला, माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबाराय वरतून खाली येतात. ह्या अभंगाचा गाभ अर्थ आहे. लक्ष देऊन ऐका, अर्थ समजून घ्या. जी माणसं मोक्षावर गेली दादा ती परत मृत्यू लोकात नाही. जे भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञान ओळखले पुढती नयोया निघाले पैजा येत. त्यांनी पैज मारली, आम्ही जन्माला येणार नाही. आणि तुकोबा तुम्ही कश काय येता, महाराज सांगतात वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी. तेव्हा आमची वृत्ती नष्ट नको करूस. वृत्ती जर संपली तर जन्माला यायचं नाही. अरे मग तुला का जायचं जन्माला. ऐका आई, महत्वाचा मुद्दा, प्रत्येकाची धाव मोक्षाकडं. इथं बसणारा प्रत्येक जण, प्रत्येकाला मोक्ष हवाय. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय हवंय, प्रत्येकाला मोक्ष, मलाही मोक्ष हवाय. पण तुकोबारायांना मोक्ष मिळूनही मोक्षाच्या वरचा आनंद पाहिजे. आता ऐका, मग सांगा महाराज मोक्षाच्या वरती काय. महाराज सांगतात मोक्षाच्या वर अजून एक सुखद अनुभव आहे आणि ते आहे भगवंताची भक्ती. आणि ती भक्ती करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. अभंगाचं
याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. भगवंता तुझी भक्ती करण्याचा जो आनंद आहे तो मोक्षातही आनंद नाही, म्हणून तुझी भक्ती करण्यासाठी येईन मी जन्म. याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही हरिनाम कीर्तन करू, आम्ही संतांचं पूजन करू आणि आम्ही महाद्वारात लोटांगण घालू. हरिनाम कीर्तन का? नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मात. बाकी सगळी कीर्तन अवघड, पण नाम कीर्तन फार सोपं. बाबा काल्याचं कीर्तन बी अवघड. काल्याचं कीर्तन म्हणजे आता काला करायला गेलो की 2 दिवस होत्या. परवाचं काल्याचं कीर्तन येईन तरी काला संपणार नाही. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगत. चिडू गेला आणि पेंढ्या गेल्या आणि गडबडी झाल्या सोपं नाही ते. सांग पिंधा हरिताचे सांग पिंधा हरिताचे पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेळा सांगना पाण्यात गेला. तुम्ही सगळे स्टार गायक आहेत म्हणून मी लय म्हणत नाही बरं का. चांगले गायक असले की आम्ही थोडं हो गायचं, नाही ते हे लय रगिले ते कुणालाच म्हणून देत नाही आणि कोणी म्हणलेलंही त्याला आवडत नाही. आणि दुसरं कारण आहे, मला कुणीतरी इथं आल्यानंतर मला कोणी फोन केला म्हणले महाराज पक्वाच कुठल्या स्वराला लावायचं. हे लय महत्वाचं आहे बरं का. ह्याच्याने करतं माणसं किती हुशारी. नाही तर काय काय ठिकाणी लय अवघड हो. असा बुक्का लावायचा तर नामी सोडी त्याला का फेटा करा पूर्ण काही कळतच नाही. काय काय ठिकाणी गेलं म्हणले महाराज हा म्हणले तुमचं भजन कधी सुरू होणार आहे. अरे म्हणलं भजन तरी म्हण. हा काही म्हणतात म्हणजे भजन आणि कीर्तन यातलाही फरक लोकांना अजून कळाला नाही. लक्षात आलं का तुमच्या अजून? म्हणजे मला काय सांगायचे हे रियालिटी आहे बरं का. तुम्हाला वास्तव सांगतोय, अजून कळलंच नाही काही नामी जन्माला कशाला काय काय लय खायला निवारे. पहिले पंक्तीला बसतात आणि शेवटच्याही बसतात. आता काहींची चर्चा झाली असेल, बोला कळत नाही का लवकर यायचं. हा आमचा जेवायचा टायमिंग डिस्टर्ब केला ना. अरे काय खायला जन्माला आला होय. हा काय काय ना हो सगळे हो. तुम्हाला सांगतो देवाला पत्रिका नाही त्याला पत्रिका आधी. कुठल्या कार्यालय सगळे लॉन्स याला माहिती कुठं लग्न येते ते नवरदेवाला विचार करतो गाड्या हो नवरीच्या बाजूचा पाहुणा आहे आणि नवरीच्या बाजूचा विचार करते नवरदेवा काढला पाहुणा आहे.
ह्यो पाहुणा म्हणजे यमाचा आहे, ह्याला अजून लक्षातच नाही आलं कशाला जन्माला आलाय. लई खायला निभार. तिकडे परभणीला कीर्तनाला गेलतो, एकाने बसल्या 42 जिलबीचं एवढं खाल्लं, माझ्या बाजूला बसला आणि मला म्हणलं महाराज बासुंदीवाल्याला आवाज द्या. अरे म्हणलं मरशिन्ना नळल्यापर्यंत जिलबी आली, तरी बासुंदीवाला म्हणला महाराज तुम्हाला कळत नाही म्हणले, तुम्ही येडे. तो मलाच म्हणायला लागला येडा आहे. म्हणलं का? हा म्हणला 42 जिलबीचं एवढं खाल्लं ना तरी पठ्ठ्या बासुंदी खाणार. म्हणलं कसं काय? म्हणला जिलबीच्या नळ्या मोकळ्या आहेत ना. तुमच्या लक्षात आलं का? म्हणून सांगितलं देवे दिला दे बोज ना गो म्हणता. लोकांना कळलाच नाही भजनाला दिला आहे. हे काय लक्षात नाही का? युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. या ठिकाणी खाणं चांगलं असावं, आहार चांगला असावा. महिला मंडळात तुमच्या हातात मुलं घडवली. आई म्हणते माया पोराला बर्गर देत आवडतो, देते बाया ते डब्याला. कायला बर्गर देतं त्याला? कायला पिझ्झा? पोरं बर्गर आणि पिझ्झा शिवाय खायनात. ते का कुरकुरीत वेपर्स डब्याला घेऊन जायला लागले. माई बायको त्याची मला म्हणली म्हणजे काहीतरी कसं काय म्हणलं जाऊ द्या आता. म्हणून काय दिलं डब्यात? तर पोरगी म्हणली आज वेपर्स घेऊन चालले डब्यात. अरे म्हणलं येडी आहेत का तुम्ही? ही आमची जुनी माणसं बघा, यांची हेल्थ बघा. ही विचारा ही 70 आणि 60 माणसं सकाळी भाकर चुरायचे निघायचे, 1 नंबर तब्येत त्यांची. चांगला आहार चांगलं खाल्लं पाहिजे नाही, योग्य आहार घेतला पाहिजे नाही. जन्माला आलोय कशाचं हे कळलं पाहिजे नाही. जाणार तर सगळीच आहेत. आम्ही असं सांगायला लागलो की लोक म्हणतात महाराज घ्यायचं खाऊन मरायचंच कधी ना कधी. अरे मरायचं मग येरवाळी जातो का? लक्ष द्या, चांगलं राहा, आहार चांगला पाहिजे नाही. या ठिकाणी आपली पुढची पिढी चांगली घडली पाहिजे नाही. ज्याचा आहार चांगला आहे ना, ज्याच्या आयुष्यात व्यायाम आहे, खऱ्या अर्थाने त्याच्या चेहऱ्याचं तेज बघा, तो सगळ्यात तुम्हाला तेजस्वी दिसेल, वेगळा दिसणार. तो किती बी मोठ्या गोळख्यात उभा राहू द्यात, ज्याचा आहार चांगला आहे, ज्याच्या आयुष्यात चांगला व्यायाम आहे, ज्याच्या आयुष्यात नामचिंतन आहे. मी सांगतो शरीरा इतकी सुंदर संपत्ती या जगात कुठलीच नाही. शरीर जपा. लक्ष द्या, ऐका सज्जन आहो. आणि मी सगळ्या तरुणांना सांगेल, तरुणांनो शरीर जपा. तुम्हाला जर वाटत असेल ना उतार वयात तुम्हाला उचलायला 4 जण नकोय. मी त्या दिवशी बघितलं आमच्या इकडले एक गृहस्थ होते, ते कोकणात फिरायला गेले, पण त्यांना धरायला दोघं होती आणि उतरायला दोघं होती. त्यांना म्हणलं काय आलं? ते म्हणले बाबा आयुष्यभर पैसे कमावले, एकाच जागा बसतो, लई पडलो आयुष्य. म्हणलं मग? म्हणले काय नाही. म्हणले कधीतरी आधीच कोकणात यायला पाहिजे होतं. म्हणले हे निसर्ग बघायला पाहिजे होता, आधीच नाशिकला यायला पाहिजे होतं, हे पंचवटी हे सगळं आधीच बघायला पाहिजे होतं. मला सांगा, जर हे हातपाय चाललेच नाहीत आणि मग काय पैसा कमवून करायचे? जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे. भाऊ तुमची तब्येत 1 नंबर आहे बरं का. तुम्ही शरीर जपले, शरीर जपलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला लवकर डायबिटीस नाही होणार. तुम्ही उतार वयापर्यंत चांगल्या मला माहिती हो, आम्ही ह्याचे अभ्यास केलेला आहे. आम्ही कीर्तनकार नुसतं कीर्तनच नाही, आम्ही ह्या गोष्टी बी कीर्तनात सांगितल्या पाहिजे. जपलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांनी. या विद्यार्थी अवस्थेत यांनी शरीर जपलं पाहिजे, यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करीता साय असं कारण अभ्यास अभ्यास जपला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तर यश मिळत. मग किड्या मुंग्यांसारखे जगायचं का आपल्याला? येत्यात आणि लोक निघून जातात. बघा मला काय सांगायचं सज्जन आहो, आता काय होतं माहिती का, आम्ही तुम्हाला सांगायचं आम्हीच वाटीभर गुळ खायचा नाही खाल्ला. मी एकच कडा घेतला. मी 3 वर्ष झालं मी साखर सोडली बाबा, मी साखर खात नाही खात. हे का सांगतो? हे आमच्या जीवनात जर आम्ही इम्प्लिमेंट करायचं तर तुम्हाला सांगायचं, जर आम्हीच नाही अनुभवायचं. अहो महाराज आमचंही प्रवासी हो, लोकांना वाटते बरं चाललंय महाराजाचं. आज इकडं आता मी 500-600 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, सकाळपासून निघालोय. आम्ही घरी गेलो की लेकर बाळ झोपलेले असते. एखाद्या दिवशी सुट्टी बिट्टी ती मला आणली की माझी 4 वर्षाची अशी निहार तोंडाकडे बघती. म्हणलं काय प्रश्न पडला कुणास ठाऊक केला. तेवढ्या ती एका तासाने म्हणते कोण आहे उभा? अरे बाप आहे तुझा. एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? एवढं सोपं नाही. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. मी सगळ्या तरुणांना सांगतो, तुम्ही हेल्थ जपा, तुम्ही शरीर जपा, तुम्ही स्वतःला जपा गड्या. आणि हे सगळं करत असताना परमार्थ करा. सकाळी 10 मिनटं भगवंताचं नामस्मरण करा आणि मग चेहऱ्यावरचं तेज आणि आयुष्यातली दिव्य अनुभूती बघा. एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. तुम्हाला ऊर्जाच तुमच्या आयुष्यात कधीच ऊर्जा कमी नाही होत त्या माणसाची. मला लोक म्हणतात महाराज 2-2 कीर्तन करता, एवढं हाय स्केलला बोलता, गायनही करता, छत्रपतीही सांगता, संतही सांगता, हे कसं काय जमतं? काय नाही, भगवंताची कृपा आहे, देवाची कृपा आहे. चांगलं राहिलं, चांगलं घाललं, इतरांच्या विषयी चांगला विचार केला तरी आयुष्यात ऊर्जा येते. आणि आपण जर म्हणलो त्याचा बंगला कसं काय चालला आणि कुठून आणला पैसा, तर आपला बंगला होईल का? कधी आयुष्यात होणार नाही. दुसऱ्यावर जी जात्यात देव त्यांचं कधीच चांगलं करत नाही. लक्षात नाही का? दुसऱ्यांविषयी जो चांगला विचार करतात भगवंत त्यांचं चांगलं करतो. दुसऱ्याचा बंगला चालला, आपल्या मनात आनंद झाला की विठ्ठल आपल्या बी बंगल्याची पायरी तयार करायला घेतो. म्हणून मला असं वाटतं सप्ताहात बी हे करत असताना एकीमेकीने मला खरंच तुमचं ही पद्धत 1 नंबर आवडली. कुणाचंच नाव नका घेऊ. हे लय भारी बोलले तुम्ही. नाही तर आम्ही अर्धा तास आधी गेलो ना, लोक म्हणतात महाराज या पठ्ठ्याचं नाव आलं पाहिजे, बाकी सगळं राहू द्या पण अर्धा तास याचं नाव घ्या. पण महाराज तुमच्यासारखे मोठ्या मनाची माणसं आहेत, हे म्हणतात नाव नाही घ्यायचं कोणाचं. ह्याला सप्ताह टिकवणं म्हणतात. लक्षात नाही का? हा सप्ताह करणं आहे. काहींना हे गोष्ट वाटत असताना वेळ घेतला मी, पण हे सांगणं फार गरजेचं होतं.
चला असू सज्जनाव म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. संतांचं पूजन म्हणजे देवाची सेवा. देव सारावे परते संत पूजावे करते म्हणून संतांचे पूजन हरिनाम कीर्तन घालीन लोटांगण महाद्वारी विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. जय ठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. जय 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 ठोबा रखुमाई. जय बोलो हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानके. जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानके. जय बोलो हनुमान के. जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान के. जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान हे राम लक्ष्मण जानके. जय बोलो हनुमान के. बारक माई जय मुबारक भाई. बारक माई जय मुबारक भाई. बारक माई जय जय मुबारक भाई. जय मुबारक. जय श्री राम जय हनुमान. जय मुबारक भाई. जय श्री राम मुबारक भाई. बजरंग बली की जय या महाराष्ट्राच्या आज आल्या गावामध्ये महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची काळ काळ कमी वाजवा राजे हा महाराष्ट्राचा मला भाग भरावा लागला. राजकारणावर आई साहेब म्हणावं आणि आई साहेब सांगतात राजा दिसतो का तो कोढाना. हो दिसतो ना. राजा त्या कोढाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचे निसार आमच्या डोळ्याला जखमा करून जातात. आज्ञा सरी महासाहेब महाराज उतरा ते दुश्मनांचे निसार आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्या. सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सबत घेत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हा बहुजनांचा राजा. हा या रयतेचा राजा म्हणून ओळखला गेला. याचं कारण असं आहे आणि मग उभा राहिला राजे म्हणतात आई साहेब येत्या अष्टमीला कोढाणा आपल्या सदैत असेल. शेवटची 7-8 मिनिटं राहिली आणि सेवेला पूर्ण विराम दिला. आणि मग राज म्हणतात आई साहेब येत्या अष्टमीला कोढाणा आपल्या सदरेत असेल. कोणाला राखला कोणी उदयभान राठोडानं. उदयभान राठोडानं कोढाणा राखलेला आहे. लई खतरनाक आणि जबरदस्त असणारा उदयभान तो एक वार केला की 10 जण खलास करतो. एक वार केला की समशेर तोडतो आणि एक वार केला की ढाल तोडतो. असा जबरदस्त या ठिकाणी उदयभान. पण या ठिकाणी महाराजांनी सांगितलं आई साहेब आम्ही जाऊ कोढाणा. आम्ही घेऊ कोढाणा
आत्ता त्याचं नाव आहे किल्ले सिंहगड. आणि मग कोढाणा घेण्याचं ठरलेलं आहे. येत्या अष्टमीला कोढाणा घ्यायचा आहे आणि मग कोढाणा घेण्याची तयारी या ठिकाणी आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजांनी केलेली आहे. तेवढ्या 3 माणसं गडावर आली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा. ताना म्हणतो, राज रायबाचं लग्न काढलं. राज निमंत्रणाच्या अक्षरा घेऊन आलो. राज तुम्हाला यावं लागत. आई साहेब तुम्हाला बी यावं लागत. राजे म्हणतात, हे तानाजी, हे ऐका. तानाजी म्हणजे कोण? तानाजी म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा एक हात. ताना म्हणजे या ठिकाणी आई साहेब जिजाऊंना जेवढे छत्रपती शिवाजीराजे महत्वाचे आणि तेवढेच या ठिकाणी तानाजी मालुसरे महत्वाचे. बरोबर. आणि मग ठर हे ताना कशापायी आला? राज रायबाचं लग्न काढले या लेकराचं आणि निमंत्रणाच्या अक्षरा घेऊन आलो, यावं लागलं. राज हे तुझ्या लेकाचं लग्न माझ्या लेकाचं वेगळं का? अरे येणार हा शुभा. हे कसा स्वराज्य निर्माण झालं यासाठी कंक बहिर्जी नाही खंबीराम होते. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे एक मावळा छत्रपती शिवाजीराजांनी भाग केला आणि मग राहिलं स्वराज्य. मदारी मेहतर मुस्लिम समाजाचा, नाविक समाजाचा जीवा महाला आणि शिवा काशी. मला इथं आल्यानंतर कळलं, बाबा तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करता. बाबांचं नाव काय? कादर बाबा. या ठिकाणी 10 एप्रिल रोजी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. महाराष्ट्रातील चांगले कीर्तनकार या ठिकाणी आपण आणता. थोडं नवल वाटलं तुमच्याकडं. नवल म्हणजे आमच्याकडे पाहून लोकांना नवल वाटतं, पण मला तुमच्याकडे बोललं. कारण शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाद आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाद, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. चला हे काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. पण त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिरवान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अशी आमची आई असती, सुंदर रूप होती, बदले छत्रपती. आई सुंदर होतीच, पण अजून सुंदर असती, अजून सुंदर झालं असतं. तोरण्याच्या ठिकाणी इनायत खानाला मारलाय आणि इनायत खानाची बायको म्हणते, राजे मैं इधर नहीं रहना चाहती. राजे म्हणतात, बघा गेला वाटलं इज्जत तुटल का माझ? इज्जत तुटणारा राजा नव्हता, आबरू वाचवणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे, जे इज्जत वाचवणारे राजे होते. ती म्हणती, राजे तुमचा स्वभाव बघून मला असं वाटतं, मैं इधर नहीं रहना चाहती, मैं मक्का मदीना जाऊंगी, उस खुदा से आपके लिए कुछ मांगूंगी. कि अल्लाह ए परवरदिगार, एक मुस्लिम तरुणी शिवराजांसाठी मागती, की अल्लाह ए परवरदिगार, या राज्यात या देशात नवे या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील ना, त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शुभा राजा जन्माला घाल. एका मुस्लिम तरुणीचा मागणा या महाराष्ट्राचा. म्हणून बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर, अशा नराच्या पुतळ्यापायी झुकते माझी मान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. सजना हो, आपण सगळे एक आहोत आणि आपण नेक आहोत. आम्ही सगळे भारतातले मुसलमान इथले निष्ठावान आहोत, पण भाई आपण सनातनी आहोत. आपण काय जन्माला आलोय माहिती नाही, पण हिंदुस्थानात मरणार म्हणून हिंदू म्हणून मरणार. क्योंकि ये भूमि हिंदू की है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सांता की नहीं माँ, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि मग उभा राहिला शौर्य. एक मावळा सोबत घेतला. मदारी मेहतर म्हणतो, राजे आप हिंदू हो और मैं मुस्लिम हूँ, चालेल का? राजे म्हणतात, मदारी माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे. मग
ये तू सेवेत. म्हणून सगळी जात धर्म काही नसून आपण सचेत आहोत, एक आहोत. चांगलं काम करा. समाज निर्माण करण्याचं काम आज आपल्या हातात आहे. धर्म घडवायचं काम, धर्म टिकवायचं काम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. 24 वर्ष 2 तप पूर्ण होत आहेत आणि इतका सुंदर देखणा सोहळा आज आपल्या गावामध्ये संपन्न होत असताना खरंच खरंच धन्यवाद. आणि म्हणून तो सिंहगडचा इतिहास, बुलढाण्याचा इतिहास शेवटच्या 5-7 मिनिटात सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आणि मग आई साहेब सांगतात, हे तानाजी, अरे कधी आहे रायबाचं लग्न? ताना म्हणतो, येत्या अष्टमीला रायबाचं लग्न. छबू महाराज कोंढाणा घ्यायचा अष्टमीला आणि रायबाचं लग्न अष्टमीला. कसं जमल? राजा म्हणतात, तानाजी अरे मला नाही जमायचं राज, तुम्ही जर येणार नसाल तर होत नसतंय बघा रायबाचं लग्न. हे ताना उदय भानानं गड राखलेला आहे. गड घ्यावा लागेल. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि महत्वाचा गड किल्ले कोंढाणा घ्यावा लागेल तानाची. आणि मग ताना म्हणतो, राज हा तान्हाजी असताना तुम्ही कोंढाण्यावर जाणार आणि आम्ही काय वरबाप म्हणून लग्नात मिरवणार का राज? मला द्या इडा, जातो हा तान्हा आणि घेतो तो कोंढाणा. राजा म्हणतात, हे तानाजी उदय भाग राठोडानं राखलाय ग, लय खतरनाक. एक वार केला की 10 जण खलास करतो, एक वार केला की शमशेर तोडतो. ताना म्हणतो, राज असं लय खतरनाक उदय भाग, एका वारात 10 जण खलास करतात, एका वारात शमशेर तोडत असत राज. पण हा तानाजी मी महाराष्ट्राच्या मातीचा आहे. त्या इडा जातो हा ताना आणि घेतो तो कोंढाणा. तानाजी रायबाचं लग्न आहे, होईल की राज रायबाचं लग्न, होईल की रायबाचं लग्न. पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. शेवटी तानाजी मालुसरे मांडीवर बसले, गुडघ्यावर बसले आणि राजांसमोर पदर पसरला. द्या राजा इडा, म्युझिक लावायची, एकदम बारीक आवाज. राजा द्या, कवताची गंज पेटवतो, कोंढाण्यावर भगवा फडकवतो आणि उदय भानाला उभा फाडतो आणि मगच ते हाताला प्राण सोडतो. स्वर नका गुडघ्यावर बसते तानाजी मालुसरे, नरवीर सुभेदार पांडेचार नका. ताना अरे गुडघ्यावर का बसलास? राजा मी जातो ना कोंढाण्या, अरे मी घेतो कोंढाणा, पण तुम्ही माझ्या पोराच्या लग्नाला या. म्युझिकचाच कमी ठेवा तुम्ही. हा लक्ष नाही का? शेवटची 4-5 मिनिटं आहेत. तान्हाजी मालुसरे पोराचं लग्न सोडून कोंढाण्यावर निघाले. आता तर म्हणला असता काय एखादा, ते म्हणला असता एक टोनगा 35 वर्ष झाले अजून त्याला कळानच काय करायचे. 10 एकर जमीन जास्त दाखवली तरी लगीन ठरवलं. मी काही ठिकाणी गेलो ना, आमच्या माता भगिनी अशा कोणी मला भेटल्या ना, म्हणतात महाराज तुमच्या लांबच्या भागात एखादी मुलगी आहे का बघा बरं आमच्या पोराला. आईला म्हणलं, आई पोराचं कर्तृत्व कमी पडली, बाकी काय अडचण नाही. इष्टकीला कोणी विचारत नाही, पोरगं बी चांगलं पाहिजे निर्व्यसनी. तानाजी मालुसरे म्हणतात, राज आधी कोंढाण्याचं लगीन लावायचं मग रायबाचं. तुम्ही जा ना माझ्या रायबाच्या लग्नाला. ताना अरे तू येडा आहेस का? ते साहित्याने उदय भार. राज विश्वास ठेवा ना माझ्या. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. गुडघ्यावर बसला तानाजी, दिला ना राजाने इडा. राजा म्हणतात, ताना काय झालं? 2 हाताने तुमची सेवा केली राजा, आजपर्यंत हे वतन हे जागीर तुम्ही म्हणले काय देऊ तानाजी? मी काहीच नाही घेतलं राजा. राजा म्हणतात, माझ्या प्रत्येक युद्धात तू मदत केली तानाजी, नाही घेतलं रे. राजा आज मागू का? इको थोडा कमी ठेवा. माग ना ताना, या देहातला प्राण जरी मागितला असला शुभाच्या तरी देईल माग. राजा प्राण देताल माहिती आहे मला, प्राण नका देऊ, फक्त कोंढाण्याची मोहीम या तान्हाजीच्या पदरात टाका. जातो हा तान्हा आणि घेतो तो कोंढाणा. रणी निगत शूर न पाहे माघा. माघ बघायचं नाही तानाजी. सूर्याजी मालुसरे शेलार मामा लग्न करी आहेत म्हणून युद्धात नाहीत. सूर्याजी मालुसरे भाऊ आहे या युद्धात. गेला तान्हा, परत पायऱ्या चढून वरती आला. राजा म्हणतात, तानाजी कशाला आलास? अहो तुम्ही नाही का मगाशी म्हणला राजा, म्हणून एक गोष्ट मागायची अजून. अरे तो सैताने उदय भार, माहिती मला बी तू येणार नाहीस,
आणि माहिती तुला बी येत तानाजी. ताना म्हणतो राज अरे तुम्ही नाही का म्हणला ते उदय भानवार करतो आणि झालाच तानाजी वार आणि पडलाच तानाजी कोंढाण्याच्या मातीत, तर या देहातला प्राण जायच्या आधी एकदा मिठी मारायला येताल का राज? काय मागितलं महाराज? काय मागितलं? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. ताना अरे येणार ना तुझ्यासाठी बाबा. आई अरे माहिती तानाजीला हे जाणार आहे तरी चाललं बघ. जा ताना यशस्वी हो, गवताची गंज पेटव, भगवा फडकव, उदय भानाला उभा फाड, आलोच तुझ्या भेटीला वाघ. गेला ताना. महाराज अजून मी तानाजी मालुसरेची म्हणताय. हे सगळे मावळे जन्माला आले. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा आमचा शेतकरी म्हणजे हा तानाजी मालुसरेची बरीच जन्माला आलाय. तो भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक फळाची अपेक्षा आहे का? अहो सगळा त्याग आहे ना. मी तिकडे सातारा देवळीला कीर्तन केलं. एक 70 वर्षाच्या आजोबा रडत होते. ते म्हणले महाराज तरुण पोरगा गेला हो माझा. रात्रीच्या 2 वाजता फोन केला. आजच्या दिवशी फोन केला. लेख म्हणते बाबा फटाकडे घेऊन येताल ना, दिवाळी नाही साजरी करत बघा तोपर्यंत. त्या लेकीवर सगळ्यात जास्त कुणाचं प्रेम येतं? बापाचं प्रेम आहे. आणि बापावर सगळ्यात जास्त कुणाचं प्रेम येतं? लाडक्या लेकीचं प्रेम आहे. बाई अरे येईन ना फटाकडे घेऊन. त्या सैनिकाची वाट बघत बसती लेक. आई म्हणते ही गोडधोड बनवलं रे बाबा तुला. काय वाटतं तुम्हाला? अहो महाराज रात्री 2 वाजता गोळ्या लागल्या भारताच्या सीमेवर. रात्री 2 वाजता बायकोला फोन केला म्हणतो ऐकलं का? दिदीला म्हणून आता नाही येणार तुझा भाग, लई गोळ्या लागल्या ग. लालबुंद देह झाला. हृदय दाटून आलं. काय विचार करलो पत्नी या क्षणाला? एकच इच्छा आहे. व्हिडिओ कॉल केला. बघा सैनिकाचं जीवन तर कोणी सैनिक असेल तर त्याला विचारा. रात्री 2 वाजता व्हिडिओ कॉल केला आणि म्हणतो माझ्या लेकीला एकदा शेवटचं बघायचंय. श्रम लिहिल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. एकदा बाईला बघायचं. माझ्या लहान लेकीला बघितलं, डोळे भरून बघितलं. कर चले हम पिता जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. गेला ना सैनिक. रात्री 2 वाजता प्राण गेला. ॲम्ब्युलन्स आली घरी, तिरंग्यात गुंडाळा ती आई. सगळे लढतायत. पण जे बापाची लाडकी लेक आहे ना ती मात्र घरात कुंडून ठेवली आहे. ती पोरगी म्हणते माय अरे बघू दे ना बाप एकदा. नाही रडत ग. अरे वीर सैनिकाची पोरगी येई. सोडलं ना लेकीला बापाच्या जवळ. आई चेहरा भी दिसत नाही का बापाचा? लई गोळ्या लागल्या असत्यात बघ. माझी आठवण नाही काढली का ग? आई म्हणते बाई तुला बघायसाठी रात्री 2 वाजता तुझ्या बापाने फोन केला बघ. खरं सांगू का? ती पोरगी म्हणते माय 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळ्या मैत्रिणी तिरंग्यात सॅल्यूट करायला येतात. सगळ्यांचे वडील सगळ्यांच्या सोबत असतात. माझे वडील नसतात ग. बघ यंदाची दिवाळी साजरी नाही झाली. पप्पा म्हणले येणार आहे. तुम्हाला खरं सांगू का आपली दिवाळी लक्ष्मीपूजनाची. ज्या दिवशी सैनिक येईल ना त्या दिवशी त्यांची दिवाळी. महाराज केवढा त्याग आहे आयुष्यातला. मावळा येतो. ती लेख म्हणती आई 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सगळे सॅल्यूट करतात तिरंग्याला. माझा बाप नसतो. सगळे म्हणतात कुठे आहे तुझा बाप? मी म्हणते ज्या तिरंग्याला सॅल्यूट करताना हा तिरंगा फडकत राहावा पण भारताच्या सीमेवर लढायला गेला माझा बाप. पण खरं सांगू आई आता परत एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी. आता परत एकदा सगळ्या मैत्रिणींच्या हातात तिरंगा असेल, माझ्याही हातात तिरंगा असेल. सगळ्यांचे बाप असतील आई पण माझा बाप नसेल ग. मला म्हणते सांग तुझा पप्पा कुठे? आई मी अभिमानानं सांगेन ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना हा तिरंगा असाच फडकत राहावा पण भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. गेली देशासाठी माणसं गेली. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. आणि आमचा शेतकरी हा पण तानाजी मालुसरे. अहो मी तिच्या गड्ड्या घेऊन बसला ना वाट्या बाहेर रस्त्यावर येऊन. पोरग म्हणते हे बाबा येताना मी टयान चाल का हो? बाप म्हणतो पोरा अरे 10 रुपयाला लोक 2 मेथ्या मागत्या. काय मिठाई घेऊन येऊ तुला? चहाला दूध नाही घरात. आम्ही त्याला 15 रुपयाच्या 2 मेथ्या मागितल्या. पण आमच्या गावातला उदार होता. त्याने आला
आणि 30 रुपयाला एक मेथी घेतली. म्हाताऱ्याचं लय मोठं मन झालं, जगाचा पोशिंदा आहे शेतकरी. तर म्हणला हे साहेब खरंच का हो? साहेब म्हणले बाबा सगळ्या मेथीच्या गाड्या द्या. सगळ्या मेथीच्या गाड्या गाडीत टाकल्या. त्या म्हाताऱ्यांनी थरथर करत हातात पैसे घेतले आणि मिठाईच्या काउंटरवर ठेवले. ज्याच्या घरात चहाला दूध नाही ना त्याच्या घरात मिठाई लय महत्वाची होती. ते म्हणतो खरं सांगू का भगवंता, हा दिवस माझ्या जीवनात रोज येऊ दे. मिठाईचा बॉक्स उघडला आणि पोरं तुटून पडली. बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतो या, माझा कंठ लागतो या, गोष्ट बापाची सांगताना. तरुणांनो, बाप जायच्या आधी मिठी मारून घ्या बरं का. तुम्हाला खरं सांगतो, ये पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली देणारी माणसं आहेत. जायच्या अगोदर जपागड्या जपलीच पाहिजेत. मी बाप नाही सांगायला आलो, पण चिरा पडलेला पाय आम्ही आधीच हातात घेतला पाहिजे नाही ते जायच्या आधी. आणि मी सगळ्या पोरांना सांगेल, तुमची माझी कुडाची घरं बघून तुमच्या माझ्या आईबापाला हिनवलंय भर चौकात. दिवस बदलायचे, थांबायचं नाही गड्या. भिंगऱ्या बांधायच्या पायाला. एक करता पुरुष कधीच एका जागेवर थांबत नाही. तो फिरलाच पाहिजे नाही, फिरलाच पाहिजे. तो थांबला नाही पाहिजे नाही. हिनवलंय ना झोपड्या बघून. वरतून घर गळत होतं. अरे हे गामेला तिथं ठेवलं तिथं गळायला लागलं. ते बघून उचलून तिथं ठेवलं तिथं गळायला लागलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. भगवंता अरे काय परिस्थिती. पण माझ्या पोराला चांगलं शिक्षण देणारे, माझं पोरग माझी परिस्थिती बदलन. शिकली पोरं, उद्योग व्यवसायात यशस्वी झाली. आणि जिथं झोपडी होती ना, ज्या ज्या पोरांनी बंगले बांधले ना, त्या सगळ्या पोरांना सॅल्यूट आहे आज कीर्तनात. कारण तुम्ही बंगले बांधल्यानंतर ज्या माणसांनी हिनवलंय तीच माणसं पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला येतात. हे कर्तृत्व सिद्ध करा, मग कीर्तन यशस्वी होतील. हे शेवटचा 1 मिनिट राहिला. या 1 मिनिटात फक्त तानाजी महाराज बोलण्यासारखा विषय लय, पण जसं कीर्तन सुरू झालं तसे 2 तास घेतले. अजिबात शॉर्टकट घेतला नाही. मला पूर्णत्वाच वाटत नाही कीर्तन. खऱ्या अर्थानं मला माहिती आहे 10 वाजले. तुमच्या या सप्त्यात तर सगळ्यात जास्त विलंबित कीर्तन झालं असं. पण परवा दिवशी काला झाला की तुम्हाला परवा दिवशीपासून करमणार नाही. तुमचे पाय ओढ घेतील इकडे. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला भकास वाटण वातावरण. खरं सांगू का, हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे गावाची दुसरी दिवाळी असते. लक्ष नाही का, दिवाळीला जशा सगळ्या मायलिकी घरी येतात ना, तसे सगळे या अखंड हरिनाम सप्ताहात आनंद घेतात. रोजचा दिवस, जेवण, पंगत, या ठिकाणी ज्ञान, अन्नदान, या सगळ्या गोष्टींचा आज मला तुम्हाला सांगू बाबा, या तुमच्या अर्थार्जनामुळे हे सगळं होतंय. तुम्ही देणगी दिली पाहिजे इथं. का, जर पाण्याला उपसा नाही झाला की पाण्याला शेवळ येतो, तसं धनाचा बी उपसा झाला पाहिजे नाही. लोक म्हणतात महाराज तुम्ही नुसतंच वडिता. अरे ते नका बघू, प्रवास किती करीतोय ते बघा ना. 1.5 लाख 1.25 लाख किलोमीटर गाडी झाली आमची एका वर्षाच्या. किती बळावा आम्ही. हे बी धर्माचंच काम आहे, हे सांगितलं पाहिजे. थेट आता शूटिंग चालू आहे. मी आणि खरंच मी कट्टर बोलतो महाराज. आई मी धर्मावर कट्टर बोलतो, कट्टर बोललं पाहिजे नाही. मी हैदराबादला बी कीर्तन करतो दादा. तिथं ते खरं लय खतरनाक वातावरण आहे. ते हैदराबादला ते गायबा नाही, तुम्हाला आम घर घर मी अफजल पैदा करेन. ते येड्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर. आमचे हे सगळे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद मावळ्यांची. अफजल खान ही प्रवृत्ती इथली नाही, ती बाहेरची आहे. पण इथली माणसं निष्ठावान आहेत या मातीवर. म्हणून मला असं वाटतं सजन आहो, म्युझिक 2 मिनिटं चालू ठेवा. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. आणि तानाजी मालुसरेंनी कोंढाला घेतलाच. उदयभानाचे लय वार झाले. 7.5 फुटाचा उदयभान सपकन वार केला. पडला ताना. सूर्या म्हणतो हे दादा अरे सोड, सैतानी उदयभान. सूर्या राजाला शब्द दिलाय ना, सगळे मावळे पळाले. दोर कापला सूर्यानी. तुमचा बाप इथं मरून पडलाय, माघारी फिरा. उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल, आणि लढून माराल तर इतिहासात नाव कोरलं जाईल. माघारी फिरा. सगळे मावळे माघारी फिरले. पण महाराज तान्हाजी मालुसरे मात्र आता संपले होते. शेवटचा श्वास. हे उदयभान काय म्हणतो रे? उदयभान म्हणतो मेलेल्या सापाव मी दोपाटे नाही मारत. मेलाय तानाजी. ताना म्हणतो नाही सूर्या, राजाला दिलेला शब्द काय मग? उठाव. उभं केलं तानाजीला. हे उदयभान, एक वार तू करायचा आणि एक वार तान्हाजी करणार. ज्याच्या वारात ताकद, कोढाणा त्याचा आणि महाराष्ट्र त्याचा. उदयभानानं ठरवलं अरे ह्यो काय वार करणार? तान्हाजीचा वार हा महाराष्ट्रात त्या मावळ्याचा वार होता. उदयभानानं वार केला, तानानं वार केला. एकच शिवगर्जना, हरे हरे. तानाजीचा वार उदयभानाच्या हृदयात आणि उदयभानाचे शमशेर तान्हाजीच्या हृदयात. दोघे बी धपकन खाली पडले. आणि सूर्याजी मालुसरे उदयभानाचा हात धरतोय मेला का नाही म्हणून.
ताना म्हणतो हे सूर्या, अरे महाराष्ट्रातल्या माऊलीने केलेला वार हेल जात नसतो, मेला येतो. पेटव गावताची गंज, फडकव भगवा आणि कळू द्या माझ्या राजाला राज. तुमच्या तानाजीनं कोणाला घेतला, पण गड घेत असताना गड आला सिंह मात्र गेला. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली नागराज मावली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कोणी देणे करुणे देवा कोणी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जय. नाही विचारी राधिका करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जय. तुका म्हणे ज्ञानेश्वर राजा माया वेशी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जय.